मातीचे खडबुडी रस्ते होते, पाण्याचं खूप 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 म्हणजे खूपच प्रॉब्लेम चालू होता. नळ असूनही पाणी येत नव्हता, स्ट्रीट लाईट नव्हते. ऑफिसच्या सामने उभे राहून आम्ही लोक आंदोलन केलं होतं. पहिला आमच्याकडे ॲम्ब्युलन्स नव्हती. ताई, आमच्या दर्शकांसाठी सर्वप्रथम आपण कुठे आहात, ह्या जागेचं नाव काय? या जागेचं नाव आहे जुईपाडा, गोराई विलेजमध्ये, एसेलवडच्या मागच्या बाजूला असं. तर पूर्वी इकडची काय परिस्थिती होती, आता काय आहे, काही काम झालंय, कोण केलंय, हे आम्हाला सांगणार तुम्ही? काय समस्या आहे तिकडे? इकडे त्यांना तुमच्याकडे इकडची काय समस्या आहेत हे आम्हाला बोला. पूर्वी इथे रस्ते नव्हते, बोललं तर मातीचे खडबुडी रस्ते होते. तर त्याच्यानंतर जेव्हा शिवाबाईने व्हिजिट केली आणि शिवाबाई कोराईमध्ये आले, तेव्हा त्यांनी बघितलं की रस्ते असे आहेत तसे आहेत, म्हणून त्यांनी ब्लॉकचे रस्ते केले. त्याच्यानंतर कॉन्क्रीट झालं आणि आता तर एकदम पक्के रस्ते पण करून दिले आहेत. ती समस्या म्हणजे आमची दूर झाली. त्याच्यानंतर 2 वर्षी पहिला पाणीचं खूप 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 म्हणजे खूपच प्रॉब्लेम चालू होता. नळ असूनही पाणी येत नव्हता. मग आम्ही त्यांना तक्रार घातली की सर पाणी येत नाही आहे, म्हणून त्यांनी बोललं की मी माझ्या पर्यायाने काय होतं तर बघतो. मग त्यांनी टँकरची सुविधा चालू केली. दिवसात टँकर यायचं आणि प्रत्येक घराला पाणी देऊन जायचं. ते कसंही असो, 2 ड्रम असो, 3 ड्रम असो, ज्याला जसं होतं तसं त्यांनी करून दिलं. स्ट्रीट लाईट नव्हते, स्ट्रीट लाईट आणून दिले. आपण बघतो रोड साईडला जे बेंचेस लावले आहेत, ते बेंचेससुद्धा लावून दिले. अच्छा, इकडे येतो. ताई, आता आम्ही कोणाशी बोलत होतो, ताईंनी बोललं की इकडे पाण्याचा खूप त्रास होता. आम्ही ऐकलं की इकडे आंदोलनं वगैरे पण झाली होते. हां, बहुतेक वेळा आम्ही मीटिंग घेऊन किंवा आम्हाला सांगितलं जात होतं की मोर्चामध्ये अटेंडंट द्या. आम्ही मोर्चामध्ये जात होतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसच्या सामने उभे राहून आम्ही लोक आंदोलन केलं होतं. तेव्हा त्यांनी जाऊन आतमध्ये सरांशी, या ऑफिसरांशी पण वार्ता केल्या होत्या सगळ्या. त्याच्यानंतर मग त्या लोकांनी सांगितलं आम्ही पाणी तुम्हाला देऊ करून, पण ते काय आम्हाला पाण्याचं काय व्यवस्थित दिलं नाही आहे. आणि आता आम्हाला कोर्टा थ्रू टँकर येतो आहे, टँकरशी पाणी मिळतं आहे, एका घराला 2 ड्रम. त्यावेळी जेव्हा आंदोलनं झाले होते, कोणी तुम्हाला मदतीसाठी, तुम्हाला लीड करण्यासाठी आलं होते? मदतीसाठी तर शिवा शेट्टींनी स्वतःने सांगितलं होतं तुम्ही सगळीजण एकजूट व्हा आणि तिथे मोर्चा घेऊन या ऑफिसवरती. हां, आणि त्यांची बहीणसुद्धा त्यांच्यासोबत होती. त्यांनी पण सांगितलं मी तुमच्यासाठी पाण्याचं उपलब्ध करून देणार, आणि त्या ऑफिसरांना इथे आणून सगळं काय मेन्शन केलं होतं. आणि तेव्हा ऑफिसरांना सांगितलं होतं तुम्ही अगर ह्या लोकांना पाण्याचं उपलब्ध करून दिलं तर आम्ही तुमची म्हणजे हार वगैरे घालून तुमचा सत्कार करू, तुमचा पदयात्रा काढू आम्ही, असं ह्या रीतीने त्यांना सांगितलं होतं. गांधीगिरीच झाली म्हणजे. नाही, तुमच्याकडे येतो, तुम्ही काय बोलत होता? 2-3 वेळा तर विजू दीदी पण आलेली इथे, व्हिजिट पण केली. जेव्हा पाणी येतो त्यावेळी येते, नळ चालू करा, बघा तुम्हाला पाणी येतो की नाही, कसा येतो, काय येतो, आणि मग तसं ती सरांना अपडेट देत होती. म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे पाण्याचे डिपार्टमेंटचे जे मेन आहेत त्यांना ती अपडेट देऊन 1दा-2दा त्यांनासुद्धा घेऊन आली ती की बघा या माणसांना पाण्याचं हे नाही आहे. आणि त्यावेळेला ते बोलले की तुम्ही पाणी म्हणजे रहिवाशांना पाणी द्या आणि आम्ही तुमचा जसा सत्कार करायचा तसा करू म्हणून. आणि एक विचारायचं होतं, आता निवडणुका आलेत, तर तुम्हाला काय वाटतं इकडून कोण जिंकणार? माझ्या मते तर शिवासरच आले पाहिजे, कारण ते दुःखामध्ये पण आहेत आणि सुखामध्ये पण आहेत. मी असा कधी आमदार बघितला नाही जो म्हणजे प्रत्येक मैताला असो किंवा लग्नाला असो, पण तो असतो. आणि त्यांना एवढी सोय करून दिली आहे की ॲम्ब्युलन्स, पहिला आमच्याकडे ॲम्ब्युलन्स नव्हती, मग चर्चमध्ये आईसबॉक्स दिला आहे. तर माझ्या मते तरी शिवासरच आले पाहिजे. आता एकदा जर निवडून आलेत तर बिझी होणार,
तेव्हा ते इकडे येणार की नाही? येणार येणार आमच्या फोनवर तर पहिला येणार. इतकं कॉन्फिडन्स कसं? कॉन्फिडन्स आहे मला म्हणून मी बोलते, कारण केली आहे त्याने कामं केली आहे माझ्यासाठी अर्जुन म्हणजे या एरियासाठी केलं आहे त्याने. जेव्हा पण आम्ही बोलवलं तेव्हा ते आले आहे आणि असं नाही की नाही होणार, मी प्रयत्न करीन एवढं बोलले. तुम्हाला पण हेच प्रश्न. निवडणुका आलेत, तुम्हाला काय वाटतं इकडून कोण निवडून येणार? साहजिकच तेच येतील निवडून. सगळ्यांनी शिवा शेट्टीच येतील, कारण सगळ्यांना हेल्प वगैरे तेच करतायत, तर मग तेच येतील. इकडची सगळी मंडळी त्यांनाच मानतात, तर त्यांना तेच येतील.